हाय गाईज, गुड आफ्टरनून. बघा, आज रेटला निफ्टी बँक निफ्टी जर बघितलं तर मार्केटमध्ये तर मुवमेंट झालेली, पण ॲक्च्युली आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण एक त्याचा स्टॉप लॉस झाला आहे 500 रुपयाचा. तर ट्रेडिंग तर बंद ठेवा मी म्हटलं होतं. तर आजच्या रेटला जर बघितलं तर मार्केटची मुवमेंट जी आहे तर ह्या लेवलप्रमाणे झाली, पण मार्केटमध्ये अप डाऊन मुवमेंट जी आहे तर त्यामुळे तिथं आपल्याला काय तो प्रॉपर्टी ट्रेड कॅच नाही झालेला, बरं ना. आणि इवन 1 वाजेनंतर जरी बघितलं तर मार्केटमध्ये मुवमेंट काय जे अप डाऊन होते. आता इवन जो ट्रेलिंग स्टॉप लॉसचा कन्सेप्ट आहे तो यावेळेस काम करत नाही. हे या अशा सगळ्या ही जी ट्रेड आहे तर हे मॅन्युअल ट्रेडमध्येच होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. तर अल्गो ट्रेडिंगमध्ये अशी जी फ्लक्च्युएशन मुवमेंट आहे तर ही काही वेळेस कॅप्चर होत नाही ना. तर इवन मार्केट जर रिव्हर्स होतं आहे आणि स्टॉप लॉस हिट करतं आहे तर त्या कंडिशनला मग काय करता येणार नाही आपल्याला. तर ते व्यतिरिक्त आता जो बँक निफ्टी जर बघितला तुम्ही तर ॲक्च्युली इथूनच आपल्या सिस्टममध्ये ट्रेड जनरेट झाला होता, पण मार्केट अप डाऊन करत वरती गेलं. आता हे जे डायग्रॅम आहे, ही जी कन्सेप्ट आहे, तर मार्केटमध्ये मुवमेंट होऊ नये पण आपल्याला ती काही वेळेस कॅप्चर करता येत नाही. आणि ते अल्गो ट्रेडिंगमध्ये पण शक्य नाही. आणि मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही करताय तर काही वेळेस तिथे मे बी फ्लक्च्युएशन येऊ शकतं, बरं. किंवा साईडवेज मार्केट, याला आपण साईडवेजच म्हणू किंवा व्हॉलटाईल मार्केट म्हणू, तर त्यावेळेस काय प्रॉपरली रिझल्ट भेटणार नाही आहे. तर त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही आहे, मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे. तर बाकीचे जे अपडेट्स आहेत नक्कीच माझ्याशी कन्सल्ट करा. काही क्वेश्चन्स असतील मला विचारा. ओके, थँक्यू.